आपण आता पाहत आहोत SSLC इंग्रजी या विषयातील पाठ पहिला. आपण चौथ्या पॅरेग्राफपर्यंत आलेलो आहोत. चौथा पॅरेग्राफ आता चालू करतो आहे आणि तुम्ही पाहत आहात इम्प्रेस क्लास. आय एम राजेश सर. लेट अस स्टार्ट फोर्थ पॅरा. We will see about that letter. Father cut in. Cut in म्हणजे बोलणं मध्येच थांबवणे. You must sleep alone hereafter. स्वामी realized म्हणजे समजून चुकला, स्वामीला समजलं. That the matter had gone beyond his control. From a challenge म्हणजे आव्हान, it had become a command. कमांड म्हणजे आता आज्ञा किंवा सूचना. He knew his father's tenacity म्हणजे काटेकोरपणा, कणखरपणा. At such moments म्हणजे क्षण. बघूया आपण चौथ्या पॅरेग्राफचा अर्थ काय होतोय. We will see about that latter. Father cut in. ज्यावेळेला स्वामी हे सांगत होता की आमच्या कप्ताननं तुम्हाला हे सांगायला सांगितलं आहे, आम्ही नव्या कोऱ्या करकरीत बॅट आणि बॉल घेणार आहोत, त्यावेळेला त्याचं हे बोलणं पप्पांनी मध्येच थांबवलं. कट इन. आणि ते म्हणाले त्याबद्दल आपण नंतर बोलू. लॅटर म्हणजे नंतर. यू मस्ट स्लीप अलोन हिअर आफ्टर. इथनं पुढं तुला एकट्यानेच झोपायचं आहे किंवा तुला एकट्यानेच झोपावं लागेल. स्वामी रिअलाइज्ड दॅट मॅटर हॅड गॉन बियॉन्ड हिज कंट्रोल. स्वामी हे समजून चुकला की आता ही गोष्ट त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे, त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे. फ्रॉम अ चॅलेंज इट हॅड बिकम ए कमांड. आधी जे आव्हान होतं ते आता आज्ञा बनलेली होती. ही न्यू हिज फादर टेन्यासिटी ॲट सच मोमेंट्स. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा क्षणामध्ये त्याच्या वडिलांचा कणखरपणा त्याला म्हणजे स्वामीला चांगलाच अवगत होता, माहीत होता. फिफ्थ पॅरा. फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ आय विल स्लीप अलोन फादर. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी एकटा झोपेन पप्पा, असं तो वाक्य. ओके, पहिल्यांदा आपण हा पॅरेग्राफ संपू आणि मग मराठीत सांगतो. नो, यू मस्ट डू इट नाव. इट इज डिसग्रेसफुल, अशोभनीय. Sleeping beside granny or mother like a baby. You are in the second form. Second form म्हणजे वयाचा दुसरा टप्पा. And I don't like the way you are being brought up. Bring up म्हणजे वाढवणे. Brought up म्हणजे वाढ झाली, वाढवलं गेलं. He said and looked at his wife who was rocking the cradle. Cradle म्हणजे पाळणा. रॉकिंग म्हणजे झोके देणे किंवा हलवणे. रॉकिंग द क्रॅडल, पाळण्याला झोके देत होती. ओके. वाय डू यू लुक ॲट मी वाईल यू से इट, शी आस्क्ड. आय हार्डली म्हणजे क्वचितच, अगदी कमी. आय हार्डली नो एनिथिंग अबाउट द बॉय. नो आय डोंट मीन यू, सेड फादर. मीन म्हणजे म्हणायचं असणे किंवा अर्थ असणे. इफ यू मीन युअर मदर इज स्पॉइलिंग हिम. टू स्पॉइल म्हणजे खराब करणे किंवा बिघडवणे. टू स्पॉइल. टेल हर सो अँड डोंट लुक ॲट मी, सी सेड अँड टर्न्ड अवे. टर्न्ड अवे म्हणजे गरका मारून निघून गेली किंवा वळून निघून गेली. ठीक आहे, आपण हे पाहूया पॅरेग्राफ 5चा अर्थ. फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ आय विल स्लीप अलोन फादर. पप्पा, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी एकटा झोपेन. नो यू मस्ट डू इट नाव. नाही, तुला हे आत्ताच करायचं आहे. इट इज डिसग्रेसफुल स्लीपिंग बिसाइड ग्रॅनी और मदर लाईक अ बेबी. आईच्या शेजारी किंवा आजीच्या शेजारी लहान मुलासारखं झोपणे हे लाजिरवाणी किंवा अशोभनीय गोष्ट आहे. यू आर इन सेकंड फॉर्म and I don't like the way you are being brought up.
तू वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेस आणि ज्या पद्धतीने तुला वाढवलं गेलं आहे वाढवलं जात आहे हे मला अजिबात आवडत नाही. ही सेड अँड लुक्ड ॲट हिज वाईफ असं स्वामीजी पप्पा म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या बायकोकडं पाहिलं. हू वॉज रॉकिंग द क्रॅडल की जी पाळणा हलवीत होती. वाय डू यू लुक ॲट मी वाईल यू से इट असं म्हणत असताना तुम्ही माझ्याकडं का पाहिलं किंवा माझ्याकडं का पाहता. वाय डू यू लुक ॲट मी असं म्हणत असताना तुम्ही माझ्याकडं का पाहता तिनं विचारलं. शी आस्क्ड. आय हार्डली नो एनिथिंग अबाउट द बॉय त्या मुलाबद्दल मला क्वचितच माहीत असतं म्हणजे जवळजवळ मला माहीत नसतं. नो आय डोंट मीन यू सेड फादर नाही मला तू असं म्हणायचं नव्हतं. पप्पा म्हणाले. इफ यू मीन युअर मदर इज स्पॉइलिंग हिम टेल हर सो अँड डोंट लुक ॲट मी सी सेड अँड टर्न अवे. जर तुम्हाला म्हणायचं आहे की तुमची आई त्याला बिघडत असेल तर त्याला तसं सांगा तिला आणि माझ्याकडं पाहू नका असं ती म्हणाली आणि निघून गेली. ठीक आहे. चेक युअर अंडरस्टँडिंगला आपण आलो आहोत. इथवर स्टोरी आपण परत एकदा सांगतो आहे. स्वामीचे पप्पा एका संध्याकाळी हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले आहेत आणि स्वामी त्यांच्या शेजारी बसलेला आहे. पेपर वाचताना स्वामीच्या पप्पांना एक बातमी दिसते की एक खेडूत मुलगा जंगलाच्या रस्त्यानं घराकडे निघाला असताना त्याचा आणि वाघाचा आमनासामना होतो. ते दोघे एकमेकांसमोर येतात आणि कशा धाडसानं तो मुलगा झाडावर चढून बसतो आणि अर्धा दिवस तिथं तो मुलगा बसतो जेणेकरून काही लोक त्या खेड्यातून येतील आणि वाघाला मारतील. तोपर्यंत ही जी घटना होती हा जो त्याच्या धैर्याबद्दल किंवा त्याच्या धाडसाबद्दल ही जी गोष्ट आली होती त्या गोष्टीबद्दल पप्पा स्वामीला विचारतात तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती. स्वामी हा थोडा आगाऊच मुलगा असल्यामुळे तो म्हणतो मला नाही वाटत पप्पा की तो लहान मुलगा असेल. लहान मुलगा निश्चितच नसणार आहे. तो मोठा म्हणजे प्रौढ व्यक्ती आणि जास्त ताकदवर मनुष्य असणार आहे. लहान मुलगा वाघाची कसं काय झुंज देऊ शकतो असं तो वडिलांना म्हणतो. स्वामीच्या पप्पांना फार राग येतो आणि ते त्याला डिवचत म्हणतात की तू काय न्यूजपेपरपेक्षा वर्तमानपेपरपेक्षा शहाणा झालास स्वतःला शहाणा समजतोस का असं ते बोलतं. तुला काय वाटतं की आयुष्यामध्ये ताकद आणि वयच महत्त्वाचं आहे का. तर एखाद्या व्यक्तीची ताकद हत्तीप्रमाणे त्याला ताकद असू शकते तरीसुद्धा तो भित्रा असू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीची शरीरयष्टी ही एकदम स्ट्रॉप्रमाणे म्हणजे किरकोळ शरीरयष्टी असली तरी त्याच्याकडं जर धैर्य असेल तर तो काहीही करू शकतो. धैर्यच सर्व काही असतं आणि ताकद किंवा वय महत्त्वाचं नसतं. ह्यामध्ये स्वामी आपल्या वडिलांच्या या मताला वाद घालत असतो आणि तो म्हणतो की समजा पप्पा माझ्याकडं सगळं धैर्य आहे आणि एखाद्या वाघानं जर माझ्यावर हल्ला केला तर मी काय करू शकतो. मग ह्या वादावादीचाच पप्पांना राग येतो आणि पप्पा म्हणतात लिव्ह अलोन स्ट्रेंथ कॅन यू प्रूव्ह यू हॅव करेज. धैर्याचं ताकदीचं सोडून दे. तुझ्याजवळ धाडस आहे हे तू सिद्ध करू शकतोस का. लेट मी सी इफ यू कॅन स्लीप अलोन टुनाईट इन माय ऑफिस रूम. चल मला आज बघू दे तू माझ्या ऑफिस रूममध्ये एकटा रात्री झोपू शकतोस का. राईट. ह्या पद्धतीने यांचं वादावादी चालू होती आणि मग स्वामी समजून चुकतो की हे भयानक ही सूचना आहे ही आज्ञा जी आहे ती भयानक आहे. का तर स्वामी आजपर्यंत त्याच्या आजीच्या शेजारी किंवा आईच्या शेजारी लहान मुलाप्रमाणे जायचा जो रस्ता आहे छोटासा त्या रस्त्यामध्ये तो झोपत असायचा आणि त्याच्यामध्ये त्याच्या व्यवस्थेमध्ये काहीही जर बदल झाला तर रात्र त्याला झोप लागत नसे आणि तो थरथर कापत असायचा. स्वामीनं हळूच विषय बदलण्यासाठी येस असं म्हटलं खरं पप्पांना. ही मम्बल्ड वीकली अँड सेड येस असं म्हटलं तो आणि त्यानं विषय बदलण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आवाजात आणखी का आविर्भावात म्हणजे उत्साहात तो म्हणाला पप्पा आम्ही इथून पुढं आमच्या क्रिकेट संघामध्ये मोठ्यांनाही सामावून घेणार आहोत आणि
आम्ही नवीन कोऱ्या करकरीत बॅट आणि बॉल खरेदी करणार आहोत. आमच्या कप्ताननं आमच्या कॅप्टननं तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी सांगितली आहे. पप्पांना कळतं की स्वामी विषय बदलत आहे. विल सी अबाउट दॅट, विल टॉक अबाउट दॅट लॅटर, विल सी अबाउट दॅट लॅटर असं पप्पा म्हणतात. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर बघू की बोलू असं म्हणतात आणि त्याला मध्येच त्याचं बोलणं थांबवतात आणि त्याला म्हणतात की इथून पुढं तुला माझ्या ऑफिस रूममध्ये एकटं झोपायचं आहे. आता मात्र स्वामी समजून चुकला की हे काय आव्हान नाही, आता हे आज्ञा झालेली आहे. ठीक आहे, आज्ञा झालेली आहे आणि त्याला माहिती होतं की अशा परिस्थितीमध्ये पप्पा हे अगदी कसे कडक शिस्तीनं वागतात, काटेकोर वागतात ते त्याला चांगलं माहीत होतं. म्हणून तो पुढं म्हणाला की पप्पा पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी झोपेन. पप्पा पुन्हा म्हणतात नाही आजपासूनच तुला झोपायचं आहे. आत्तापासून म्हणजे ही संध्याकाळची वेळ आहे, त्यांचं जे डिस्कशन चालू होतं त्यामुळे ते म्हणतात आत्तापासूनच तुला झोपायचं आहे. तुझ्यासारख्या वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला मुलगा, वयाचा दुसरा टप्पा म्हणजे समजा 8वी 9वी 10वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांना वयाचा दुसरा टप्पा आपण असं म्हणू. वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला मुलगा लहान मुलाप्रमाणे आपल्या आईच्या शेजारी किंवा आजीच्या शेजारी जर झोपत असेल पॅसेजमध्ये तर ही गोष्ट लाजिरवाणी आहे असं पप्पा म्हणतात. आणि मला अजिबात आवडलेलं नाही की ज्या पद्धतीनं तुझी वाढ किंवा तुला या घरात वाढवलं जात आहे ते मला अजिबात आवडलं नाही असं स्वामीचे पप्पा म्हणतात. आणि हे म्हणत ते त्यांच्या बायकोकडं पाहतात, जी लहान बाळाला पाळण्यात झोके देत असते. तिला पण राग येतो आणि ती म्हणते असं म्हणत असताना तुम्ही माझ्याकडं का पाहता. त्यावेळेला पप्पा म्हणतात अरे नाही तू नव्हे, तू असं मला म्हणायचं नव्हतं. मग पुढं त्यांची बायको म्हणते तसं जर म्हणायचं नव्हतं, तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आई त्याला बिघडवत असेल तर तिला तसं सांगा आणि माझ्याकडे नका बघू असं म्हणते आणि ती गरका मारून निघून जाते. इथंपर्यंतचा टॉपिक आत्ता आपण बघितला. नाव चेक युअर अंडरस्टँडिंग, शेअर युअर रिस्पॉन्सेस. स्वामीज फादर ड्रीव अटेन्शन लक्ष वेधून घेतलं. टू ड्रॉ अटेन्शन म्हणजे लक्ष वेधून घेणे, त्याचा दुसरं रूप आहे टू ड्रीव अटेन्शन, त्यांनी लक्ष वेधून घेतलं. टू अ रिपोर्ट म्हणजे बातमी, इथं आपण बातमी असं घेणं. इन द न्यूजपेपर, व्हॉट वॉज द रिपोर्ट अबाउट. स्वामीज फादर ड्रीव हिज अटेन्शन टू द रिपोर्ट इन द न्यूजपेपर, व्हॉट वॉज द रिपोर्ट अबाउट. स्वामीच्या पप्पांनं लक्ष वेधून घेतलं टू अ रिपोर्ट त्या बातमीकडं, आणि ती बातमी कशा संदर्भात होती. वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आली होती त्या बातमीकडं स्वामीच्या पप्पांचं लक्ष वेधून घेतलं. स्वामीच्या पप्पांनी लक्ष वेधून घेतलं. ती बातमी कशा संदर्भात होती तर ती बातमी तो खेडूत मुलगा जंगलच्या रस्त्याने घरी येताना वाघाचा आणि त्याचा आमनासामना झाला आणि जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढून बसला. अर्धा दिवस तिथंच बसला. त्यानंतर काही लोक त्या रस्त्यानं आले आणि त्यांनी वाघाला मारलं. याबद्दलचा तो रिपोर्ट होता, राईट. So the report was about the bravery of a village lad who, while returning home by the jungle path, came face to face with a tiger and killed the tiger. That was the report, right. Next, the report said that the boy who fought with the tiger stayed on the tree for half a day. Why did he do so? Choose the right answer. He wanted to watch the tiger from the top of a tree. Watch म्हणजे पाहणे, लक्ष देऊन पाहणे. B, he wanted someone to kill the tiger. C, he wanted to take rest for some time. ह्या प्रश्नाचा अर्थ आणि त्यानंतर त्याचं उत्तर. The report said that the boy who fought with the tiger stayed on the tree for half a day. ती बातमी म्हणते किंवा ती बातमी सांगते की ज्या मुलग्याची वाघाशी झुंज झाली होती, लढाई झाली होती, तो मुलगा झाडावरती अर्धा दिवस बसला होता किंवा अर्धा दिवस राहिला होता.
वाय डिड ही डू सो, त्यानं असं का केलं. चूज द राईट आन्सर, योग्य उत्तर किंवा बरोबर उत्तर निवडा. ए, ही वॉन्टेड टू वॉच द टायगर फ्रॉम द टॉप ऑफ अ ट्री, त्याला झाडावरून झाडाच्या शेंड्यावरून असं नाही का म्हणू, झाडावरून त्याला वाघाचं निरीक्षण करायचं होतं. बी, ही वॉन्टेड समवन टू किल द टायगर, त्याला वाटत होतं की कोणीतरी वाघाला मारावं. अँड सी, ही वॉन्टेड टू टेक अ रेस्ट फॉर सम टाईम, झाडावर चढून त्याला काही वेळासाठी विश्रांती हवी होती. ए अँड सी वेर नॉट आन्सर्स, बी इज द करेक्ट आन्सर. यातलं पर्याय बी हा बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3. स्वामी सेड दॅट अ व्हेरी स्ट्रॉंग अँड ग्रोन अप पर्सन माइट हॅव फॉट विथ अ टायगर. डू यू थिंक he made this remark out of his A, experience, B, wisdom, C, belief? Choose the most appropriate word. तिसऱ्या प्रश्नाचा अर्थ बघा. स्वामी said that a very strong and grown up person might have fought with a tiger. स्वामी म्हणतो की अतिशय बळकट, दणकट आणि प्रौढ व्यक्तीने वाघाशी झुंज दिली असती. डू यू थिंक ही मेड धिस रिमार्क आउट ऑफ हिज, तुम्हाला वाटतं का स्वामीनं हा जो रिमार्क म्हणजे शेरा जो मारला किंवा त्यानं जे म्हणणं मांडलं ते एक एक्सपिरियन्स त्याच्या अनुभवावरनं मांडलं. बी, विजडम म्हणजे बुद्धी, त्यानं बुद्धीचा वापर करून मांडलं. की सी, बिलीफ म्हणजे विश्वास. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड, ह्यातला सर्वात योग्य शब्द निवडा. याचं उत्तर आहे बी, बिलीफ. स्वामी हा लहान मुलगा आहे, त्याला तो एक्सपिरियन्स नसणार आहे, अनुभव नसणार आहे, त्याची बुद्धी जास्त चालणार नाही आहे, त्याचा विश्वास मात्र असू शकतो, म्हणून उत्तर आहे सी. चौथा पर्याय फोर्थ. कॅन यू प्रूव्ह यू हॅव करेज, स्वामीज फादर सेड. Answer the following questions. A, was he joking or serious? B, was it a challenge or a command? So, तुझ्याजवळ धैर्य आहे हे तू सिद्ध करू शकतोस का, असं स्वामीचं पप्पा म्हणाले. Answer the following question. खालील प्रश्नांची उत्तरं द्या. Was he joking, ते जोक करत होते का, ते चेष्टा करत होते का. और सिरियस, किंवा ते सिरियस होते. तर डेफिनेटली ही वॉज नॉट जोकिंग, ही वॉज सिरियस बिकॉज ही वॉज इन्सिस्टिंग स्वामी अगेन अँड अगेन टू स्लीप अलोन इन हिज ऑफिस रूम. स्वामीला ते सारखं ऑफिस रूममध्ये झोप म्हणून सांगत होते, त्या अर्थी ते सिरियस होते. पर्याय बी, वॉज इट अ चॅलेंज ऑर ए कमांड, हे आव्हान होतं का ही आज्ञा होती. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही उत्तरं बरोबर होतं. सुरुवातीला ते कमांड होती, ते आव्हान होतं सुरुवातीला, चॅलेंज होतं सुरुवातीला, आणि नंतर मात्र ते कमांड बनली, आज्ञा बनली. राईट. प्रिव्हियसली इट वॉज चॅलेंज अँड आफ्टरवर्ड्स इट हॅड बिकम ए कमांड. पाचवा प्रश्न पाहतोय आपण. द प्लेस वेअर स्वामी युजली स्लेप्ट वॉज ... फिल इन द ब्लँक्स. स्वामी वरचेवर झोपायचा ती जागा म्हणजे टिंब. स्वामी युजली स्लिप्ट, द प्लेस वेअर स्वामी युजली स्लेप्ट वॉज पॅसेज. राईट. वॉज ए पॅसेज असं पण याचं उत्तर येऊ शकतं, किंवा बिसाइड हिज ग्रॅनी इन द पॅसेज. हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे. 6व्या प्रश्नाकडे जाऊ. व्हॉट इज डिस्ग्रेसफुल अकॉर्डिंग टू स्वामीज फादर. स्वामीच्या पप्पांना अनुसरून किंवा त्यांच्या मते कोणती गोष्ट अशोभनीय होती. स्वामी स्लीपिंग बिसाइड हिज ग्रॅनी और मदर like a baby in the second form in the passage is disgraceful. राईट. स्वामी हा वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होता आणि लहान मुलाप्रमाणे
आईच्या किंवा आजीच्या शेजारी त्या या जायच्या रस्त्यामध्ये झोपणं स्वामीचं हे लाजिरवाणं किंवा अशोभनीय होतं. इथंपर्यंत आपण पाहिलं. आता पॅरेग्राफ 6कडे आपण जात आहोत. स्वामीज फादर सॅट ग्लुमिली याचा अर्थ काही बदल होणार नाही असं समजून निराशेने पण यात काही बदल होणार नाही अशा अर्थानं तो शब्द इथं वापरलेला आहे. गेझिंग, टू गेज म्हणजे टक लावून पाहणे. ॲट द न्यूजपेपर ऑन हिज लॅप म्हणजे LAP लॅप म्हणजे मांडी. स्वामी रोज सायलेंटली, टू राईज उठणे, रोज उठला, रायझन उठलेला. स्वामी हळूच उठला म्हणण्यासाठी तो रोज हा शब्द आला. रोज या शब्दाचा दुसरा अर्थ होतो गुलाबाचं फूल. इथं फुलासंदर्भात काही नाही आहे. इथं रोज हे क्रियापद म्हणून आलेलं आहे, V2 फॉर्म. टिपटो म्हणजे हळूवार, पायाचा आवाज होऊ नये म्हणून पायाच्या पंजावरती चालणे, टिपटो. टू हिज बेड इन द पॅसेज, ग्रॅनी वॉज सिटिंग अप इन हर बेड अँड रिमार्कड म्हणजे शेरा मारला किंवा ती म्हणाली. बॉय, आर यू ऑलरेडी फीलिंग स्लीपी म्हणजे झोपेची भावना होणे म्हणजे झोप येणे. डोंट यू वॉन्ट टू हिअर अ स्टोरी. स्वामी मेड वाईल्ड गेस्टिक्युलेशन म्हणजे अंगविक्षेप, असं करणे याला म्हणतात गेस्टिक्युलेशन. हातवारे करणे, अंगविक्षेप करणे. वाईल्ड म्हणजे विचित्र अंगविक्षेप. टू सायलेन्स हिज ग्रॅनीज, टू सायलेन्स शांत करण्यासाठी, गप करण्यासाठी. बट दॅट गुड लेडी सॉ नथिंग, सो स्वामी थ्रीव हिमसेल्फ ऑन द बेड म्हणजे अंथरुणावरती झोकून दिलं, म्हणजे अंथरुणावरती तो पडला. अँड पुल्ड द ब्लँकेट ओव्हर हिज फेस. ठीक आहे, पुल म्हणजे ओढणे. 6व्या पॅरेग्राफचा अर्थ आपण पाहणार आहोत. स्वामीज फादर स्लॅट ग्लुमिली गेझिंग ॲट द न्यूजपेपर ऑन हिज लॅप. या मुलग्यामध्ये काही बदल होणार नाही या विचाराने, निराशेने स्वामीच्या पप्पांनी एक टक लावून आपल्या मांडीवर असलेल्या न्यूजपेपरमध्ये पाहिलं. स्वामी रोज सायलेंटली अँड टिपटोड टू हिज बेड इन द पॅसेज. स्वामीनं पाहिलं की पप्पा आपण न्यूजपेपर वाचण्यामध्ये गुंग आहेत. हळूच स्वामी उठला, हळूच पंजावरती चालत, आवाज होऊ नये म्हणून पंजावरती चालत तो आपल्या बेडकडं गेला, जो या जायच्या रस्त्यामध्ये होता. ग्रॅनी वॉज सिटिंग अप इन हर बेड. ठरल्याप्रमाणे ग्रॅनी आजी अंथरुणात बसूनच होती. अँड रिमार्कड आणि तिथं स्वामीला पहिल्या तिनं शेरा मारला किंवा ती म्हणाली, बॉय, आर यू ऑलरेडी फीलिंग स्लीपी, डोंट यू वॉन्ट टू हिअर अ स्टोरी. बाळा, तुला फारच झोप आली का, तुला गोष्ट ऐकायची नाही का. स्वामी मेड वाईल्ड गेस्टिक्युलेशन टू सायलन्स हिज ग्रॅनी. त्याच्या आजीला शांत करण्यासाठी स्वामीनं विचित्र हावभाव किंवा अंगविक्षेप केले. बट दॅट गुड लेडी सॉ नथिंग. परंतु त्या चांगल्या बाईनं काहीच पाहिलं नाही. सो स्वामी थ्रीव हिमसेल्फ ऑन हिज बेड अँड पुल्ड द ब्लँकेट ओव्हर हिज फेस. आणि म्हणून स्वामीनं स्वतःला आपल्या बेडमध्ये, अंथरुणामध्ये झोकून दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती त्यानं ब्लँकेट म्हणजे पांघरून ओढून घेतलं. पॅरेग्राफचं 7व्याकडे आपण चाललो आहे. ग्रॅनी सेड, डोंट कवर युअर फेस, आर यू रिअली व्हेरी स्लीपी. स्वामी लेंट ओव्हर म्हणजे असा एक कुशीवरून झाला आणि त्यानं ऐकलं. स्वामी लेंट ओव्हर. अँड विस्पर्ड म्हणजे कुजबुजला. प्लीज शट अप ग्रॅनी, डोंट टॉक टू मी अँड डोंट लेट एनी वन कॉल मी इवन इफ द हाऊस इज ऑन फायर.
ऑन फायर म्हणजे आग लागली. इफ आय डोंट स्लीप ॲट वन्सचा अर्थ लगेचच. परहॅप्स म्हणजे कदाचित. आय शॅल डाय. ही टर्न ओव्हर अँड कर्ल्ड म्हणजे मुरगळून पडला. अँड स्नॉर्ड म्हणजे घोरू लागला. SNORE स्नोर म्हणजे घोरणे. स्नॉर्ड म्हणजे घोरू लागला. अंडर द ब्लँकेट टिल ही फाउंड हिज ब्लँकेट पुल्ड अवे. 7व्या पॅराग्राफचा अर्थ आपण पाहू. आता आपण ह्यातले शब्द पाहिले. ग्रॅनी सेड, डोंट कवर युअर फेस. आर यू रिअली व्हेरी स्लीपी. ज्यावेळेला स्वामीनं आपल्या अंगावरती तोंडावरती ब्लँकेट ओढून घेत होता तो, त्यावेळेला आजी म्हणाली, स्वतःचा चेहरा झाकू नकोस. खरंच तुला खूप झोप आली का. स्वामी लेंट ओव्हर, एका बाजूला झाला स्वामीनं ऐकलं ते. अँड विस्पर्ड, आणि तो कुजबुजला, कृपया आजी शांत राहा. शट अप ग्रॅनी, गप्प बस का आजी. डोंट टॉक टू मी, माझ्याशी बोलू नकोस. अँड डोंट लेट एनीवन कॉल मी इवन इफ द हाऊस इज ऑन फायर. गप आजी, गप बस, आणि माझ्याशी बोलू नकोस. अँड डोंट लेट एनीवन कॉल मी इवन इफ द हाऊस इज ऑन फायर. घराला आग लागली तरीसुद्धा कोणालाही मला बोलवू देऊ नकोस, असं तो आजीला म्हणतो. इफ आय डोंट स्लीप ॲट वन्स परहॅप्स आय शॅल डाय. जर मी आता लगेचच नाही झोपलो तर कदाचित मी मरेन. ही टर्न ओव्हर अँड कर्ल्ड अँड स्नोर्ड अंडर द ब्लँकेट टिल ही फाउंड हिज ब्लँकेट पुल्ड अवे. असं म्हणाला स्वामी, आणि तो वळला आणि मुरगळून पडला आणि घोरायला सुरुवात केली त्याने, जोपर्यंत त्याचं ब्लँकेट खेचलं गेलं नाही तोपर्यंत. ठीक आहे, जाऊया पुढं. प्रेझेंटली हिज फादर केम अँड स्टूड ओव्हर हिम याचा अर्थ त्याच्यासमोर उभे राहिले. स्वामी, गेट अप, ही सेड. ही लुक्ड लाईक एन ॲपॅरिशन म्हणजे भूत. इन द सेमी डार्कनेस, अर्धवट अंधार, सेमी डार्कनेस ऑफ द पॅसेज विच वॉज लिट म्हणजे उभा ठाकला. बाय ए कोन ऑफ लाईट फ्रॉम द हॉल. लाईटचा कवडसा किंवा एका ठिकाणाहून जेव्हा आत येते त्यावेळेला असा कवडसा पडतो. प्रकाश एका सरळ रेषेत येतो. त्या रेषेमध्ये ज्यावेळेला स्वामीचे पप्पा उभा राहिले होते त्या प्रकाशाच्या मध्ये, त्यावेळेला ते ॲपॅरिशनसारखे दिसत होते, भूतासारखे दिसत होते, असं त्याला म्हणायचं. पुढे जाऊन बघू आपण ते. स्वामी स्टर्ड म्हणजे भिला, तो घाबरला, थरथरला. अँड ग्रोनड म्हणजे विवळायला लागला, घाबरून विवळायला लागला. ॲज इफ इन द स्लीप. फादर सेड गेट अप स्वामी. ग्रॅनी प्लिडेड म्हणजे विनवणी केली. वाय डू यू डिस्टर्ब हिम. डिस्टर्ब म्हणजे त्रास देणे. तू त्याला का त्रास देतोस. 8वा पॅरेग्राफ पुन्हा पाहूया. प्रेझेंटली म्हणजे इतक्यातच. प्रेझेंटली हिज फादर केम अँड स्टूड ओव्हर हिम. ज्यावेळेला स्वामी असा आजीशी बोलून स्वतः झोपला आणि त्या ब्लँकेटच्या आतमध्ये घोरायला लागला, तेवढ्यात स्वामीजी बाप्पा आले आणि ते ब्लँकेट त्यांनी ओढलं आणि ते स्वामीच्या समोर उभे राहिले. ते म्हणाले, उठ स्वामी. ही लुक्ड लाईक एन ॲपॅरिशन इन द सेमी डार्कनेस ऑफ द पॅसेज. यायच्या रस्त्यावरती असलेल्या त्या अर्धवट अंधारात किंवा अर्धवट प्रकाशात त्याचे वडील स्वामीला भूतासारखे दिसले. विच वॉज लिट बाय कोन ऑफ लाईट फ्रॉम द हॉल. जणू काय ते भूत त्या हॉलमधल्या प्रकाशामुळं असं
उचललं गेलं होतं. सॉरी. स्वामी स्टर्ड, घाबरला, अँड ग्रोनड, आणि विवळू लागला, ॲज इफ इन द स्लीप. ज्यावेळेला पप्पांनी त्याला असं उठवायचा प्रयत्न केला त्यावेळेला स्वामी घाबरला आणि जणू काही झोपेतच आहे असा तो विवळू लागला. फादर सेड, पप्पा म्हणाले, गेट अप स्वामी, आणि पप्पा म्हणाले, स्वामी उठ. इतक्यात आजी म्हणाली, आजीनं विनवलं, ग्रॅनी प्लिडेड, व्हाय डू यू डिस्टर्ब हिम, तू त्याला का बरं त्रास देतोस, असं आजी म्हणाली. पॅराग्राफ 9 आपण आलो आहे. गेट अप स्वामी, सेड फादर फॉर द थर्ड टाईम, अँड स्वामी गॉट अप. फादर रोल्ड अप हिज बेड, रोल्ड अप म्हणजे गुंडाळले, रोल्ड अप हिज बेड, टुक इट अंडर हिज आर्म, आर्म म्हणजे हात, याला आर्म असं म्हणतात, आर्म. त्यांनी आपल्या काकोटीत घेतलं, ते असं घेतलं. अँड सेड, कम विथ मी. स्वामी लुकड ॲट ग्रॅनी, हेजिटेटेड, हेजिटेटेड हिरमुसला, हिरमुसला, फॉर अ मोमेंट, अँड फॉलोड हिज फादर इन टू द ऑफिस रूम. फॉलोड म्हणजे मागून जाणे किंवा पाठलाग करणे, इथं आपण मागून जाणे, मागून गेला. फॉलोड हिज फादर इन टू द ऑफिस रूम. ऑन द वे ही थ्रीव ए लुक ऑफ ॲन अपील. अपील म्हणजे विनंती. लुक ही थ्रीव अ लुक ऑफ ॲन अपील म्हणजे विनंती वजा कटाक्ष टाकला, विनंती वजा पाहिलं म्हणजे विनंती करण्यासारखा चेहरा करून त्यांना आपल्या आजीकडं पाहिलं किंवा आईकडं पाहिलं. ॲट हिज मदर, अँड शी सेड, व्हाय डू यू टेक हिम टू द ऑफिस रूम, ही कॅन स्लीप इन द हॉल आय थिंक. I don't think so, father said, and Swami slunk behind him. Slunk behind someone म्हणजे एखाद्याच्या मागं गुपचूप जाणे किंवा लपणे. With bowed head, bowed head मान झुकून किंवा झुकलेली मान, ठीक आहे. Let me sleep in the hall, father, स्वामी pleaded. स्वामीने पप्पांना विनंती केली, पप्पा मला हॉलमध्ये झोपू द्या की. Your office room is very dusty and there may be scorpions. Scorpions म्हणजे विंचू, विंचू. Behind your law books. There are no scorpions, little fellow. Little fellow म्हणजे अरे बाळा, लहान बाळा, मुला, या पद्धतीने. Sleep on the bench if you like. Bench म्हणजे बाकडं. Can I have a light burning in the room? टू हॅव लाईट बर्निंग म्हणजे दिवा चालू ठेवणे, लाईट चालू ठेवणे. नो, यू मस्ट लर्न नॉट टू बी अफ्रेड. अफ्रेड म्हणजे भिणे. ऑफ डार्कनेस